नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या IPO दर्शन या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, ह्या वर्षीचा सर्वात मोठा IPO HDB फायनान्शियलचा IPO आज या IPOचा पहिला दिवस होता. मित्रांनो, आजच्या या पहिल्या दिवसामध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरीमधून किती टक्के ह्या IPO सबस्क्राईब झाला आहे हे आपण आजच्या व्हिडिओ पाहणार आहोत. व तसेच आत्ता सध्या याचा GMP ट्रेंड काय चालू आहे हे देखील आपण पाहणार आहोत. चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक देखील करा. तर मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही ते सबस्क्रिप्शन पाहू शकता. जी आपली QIP कॅटेगरी होती, म्हणजे जसं की बँक असू दे किंवा म्युच्युअल फंड, लोकल फंड्स वगैरे जे असतात ना, किंवा सेबी रजिस्टर क्वालिफाय जे इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स ह्याला आपण QIP म्हणतो. तर QIPमध्ये मित्रांनो 1% सबस्क्राईब करण्यात आला आहे. 3,03,51,352 शेअर्स ऑफर केले होते. त्यासमोर 3,30,220 शेअर्ससाठी ते बिडिंग झाली आहे. म्हणजे टोटल 24 करोड हे आज मिळाले. आजचा पहिला दिवस होता. मित्रांनो, QIPची कॅटेगरी आहे ना, ती जास्त करून शेवटच्या दिवशी अप्लाय करते. ते पहिल्या दिवशी अप्लाय नाही करत. QIPचा पैसा जो असतो ना, तो 2 नंतर येतो. म्हणजे ते बघा, तुम्ही कुठला पण IPO बघा, तो मोठा असो किंवा छोटा असो, ते शेवटच्या दिवशीच पैसा लावतात. त्यानंतर जी आपली HNI कॅटेगरी आहे, ती जवळपास 80% मित्रांनो सबस्क्राईब झाली. पहा, 2,27,63,514 शेअर्स इथं ऑफर गेले. तर मित्रांनो 1,80,98,240 शेअरसाठी इथे बिडिंग झालेले आहे. तर HNI कॅटेगरी करून आतापर्यंत 1,339 कोटी मिळाले आहेत. मित्रांनो, HNI कॅटेगरी म्हणजे जे असतात ना, हाय नेटवर्कवाले, म्हणजे जे सर्वात जास्त लॉट अप्लाय करतात, म्हणजे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स, त्यांनी देखील मित्रांनो ह्या IPOमध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे. म्हणजे मित्रांनो पाहू शकता, आतापर्यंत जे IPO गेले त्यामध्ये मित्रांनो पहिल्या दिवशी तरी HNI कॅटेगरी करून एवढा चांगला रिस्पॉन्स नाही पाहायला मिळाला. पण ह्या IPOची मित्रांनो हाईप होती, कारण HDFC बँकची म्हणजे कंपनी आहे, त्यामुळे ह्या IPOची ह्या हाईप पण होती. म्हणून मित्रांनो ह्या पहिल्याच दिवशी 80% सर्वात झाले. मित्रांनो, अजून 2 दिवस बाकी आहेत. माझा अंदाज तर असा आहे की HNI कॅटेगरी कडून आहे ना मित्रांनो 200+ तरी हा IPO इश्यूला सबस्क्राईब होणार आहे, असे माझा अंदाज आहे. त्यानंतर मित्रांनो जी बिग HNI कॅटेगरी आहे ना, ती आज मित्रांनो 82% सबस्क्राईब झाली. बघा, म्हणजे HNI कॅटेगरी 80%, तर बिग HNI कॅटेगरी म्हणजे मोठे इन्स्टिट्यूशन्स, त्यांनी मित्रांनो 82% सबस्क्राईब केलं आहे. 1,51,75,676 शेअर्स तो ऑफर केलेत. त्यासमोर मित्रांनो 1,24,24,820 शेअर्ससाठी ते बोली झालेली आहे. तर टोटल 919 कोटी इथे बिग HNI कडून इथे लावण्यात आले आहेत. मित्रांनो, बिग HNI असो किंवा पूर्ण HNI कॅटेगरी किंवा स्मॉल HNI कॅटेगरी असो, आज बघितलं तर मित्रांनो 70च्या वरती सबस्क्राईब झाले. म्हणजे मित्रांनो म्हणजे खूपच शानदार परफॉर्मन्स या IPOचा पाहायला मिळाला आहे. स्मॉल HNI कॅटेगरीमधून सुद्धा जे 10 लाखच्या अंडर जी बिडिंग लावतात, लॉट खरेदी करतात, ते आज मित्रांनो 73% सबस्क्राईब झाला आहे. 75,87,838 शेअर्स ते ऑफर केले गेले होते. त्यासमोर 55,20,860 शेअर्ससाठी इथे बिडिंग झालेली आहे. तर 408 कोटी इथे स्मॉल HNI कॅटेगरीने लावले आहेत. मित्रांनो, HNI कॅटेगरी असो किंवा QIP, माझ्या मते तरी मित्रांनो व्हेरी गुड हा इश्यूला सगळ्यात चांगला परफॉर्मन्स हा केलेला आहे. म्हणजे जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन आहेत, इन्व्हेस्टर आहेत, ते मित्रांनो ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत. म्हणूनच मित्रांनो तुम्ही जर रिटेल कॅटेगरी पाहिली ना, ती देखील आज मित्रांनो 32% सबस्क्राईब झाले. मित्रांनो, आतापर्यंत जे IPO झाले, म्हणजे जे स्कॉडा ट्यूबचा असू दे किंवा बोराना, बेलराईज किंवा ओसवाल पंप्स, ह्यांच्या IPOमध्ये मित्रांनो 32% तरी पहिल्या दिवशी तरी नाही, म्हणजे 10%च्या आतमध्येच हा इश्यूला सबस्क्राईब झाला होता, कोणता पण IPO असो. पण ह्या IPOला मित्रांनो 32% सबस्क्राईब झाला आहे. 5,31,14,865 शेअर्ससमोर 1,71,57,760 शेअर्ससाठी इथे बोली लावण्यात आली आहे. तर 1,269 कोटी इथे हे रिटेल्स कॅटेगरीने लावले आहेत. मित्रांनो, खूप चांगला रिस्पॉन्स या IPOला आता मिळाला आहे. आणि मला असं वाटतं ना मित्रांनो, टोटल जो आजपर्यंत जो टोटल झाला आहे, म्हणजे आज म्हणजे डे 1 होता, आज 39% झाला आहे. पण मला असं वाटतं की मित्रांनो आहे ना 150च्या वरती तरी या टोटल इश्यूला सबस्क्रिप्शन मिळेल, मला तरी असं वाटते 150च्या वरती. आणि जे एम्प्लॉय कॅटेगरी होती ती मित्रांनो 1.85 टाइम्स इथे सबस्क्राईब झाली.
2,70,270 शेअर्स ऑफर केले गेले त्यांच्यासमोर. तर 5,00,000 शेअर्ससाठी जवळपास बोली लावण्यात आली आहे. तर टोटल मित्रांनो इथे 0.39 टाइम्स म्हणजे 39% या इश्यूला सबस्क्रिप्शन झाले आहे. मित्रांनो आज डे 1 होता. उद्या एक्सपायरी पण आहे निफ्टीची. उद्या आणि फ्रायडेला म्हणजे ह्या हप्त्या शेवटचा दिवस ट्रेडिंग सेशनचा. त्या दिवसापर्यंत मित्रांनो सबस्क्रिप्शनसाठी टाईम आहे. मला असं वाटतं अजूनही मला वाटते की 150च्या वरती तरी सबस्क्रिप्शन मिळेल. काही मित्रांनो मोठी कंपनी आहे, HDFC बँकेची पॅरेंट कंपनी आहे आणि हाईप पण होती या म्हणजे अनलिस्टेड मार्केटमध्ये याचा भाव तर 12च्या वर होता. आणि जर माझ्या मते तर मला असं वाटतं की या शेअरसाठी म्हणजे मी फक्त एक माहितीपरवरून सांगतो की लिस्टिंग गेन नाही पण एक शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्मसाठी ठेवू शकतो आपण हा शेअर. कारण की HDFC बँक असो किंवा म्हणजे HDFC बँकची कोणती पण असो की लॉस नाही दिला. कारण HDFC लाईफ इन्शुरन्स असो दे किंवा HDFC बँक असेल प्रॉफिट दिलं. आणि ह्या कंपनीची जी बॅलन्स शीट आहे ती खूप स्ट्रॉंग वाटते. म्हणजे असेट पण वाढत आहेत, त्यानंतर ते प्रॉफिट मार्जिन वगैरे सगळं काही ठीक आहे म्हणजे. आणि PE पण एवढा महाग नाही. बाकीचं श्रीराम फायनान्स वगैरे त्याच्याच लेवलला आहेत. तर मित्रांनो मला असं वाटतं की ठीकठाक आहे IPOचे व्हॅल्युएशन पण आहेत. आणि माझ्या मते तरी मित्रांनो म्हणजे माझ्यानुसार म्हणजे मी असं नाही सांगत आहे की तुम्ही अप्लाय करा. तुम्ही अप्लाय करण्याच्या आधी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला नक्की विचारा. पण मित्रांनो माझ्या मते तरी की या इश्यूला अप्लाय केलं पाहिजे, हलकं फुलकं लिस्टिंगसाठी पण आणि लाँग टर्मसाठी पण. ही होती मित्रांनो माझा सल्ला. बाकी तुम्ही इन्व्हेस्ट करता तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी नक्कीच कन्सल्ट करा आणि त्यानंतर इन्व्हेस्ट करा. GMPवरती जर आता आपण जर नजर टाकली तर मित्रांनो 25 जूनला आत्ता सध्या 5 वाजताच्या टाईमला जिथं GMP 48 रुपये चालू आहे. म्हणजे तुम्हाला जवळपास 6.5% आसपास तुम्हाला तिकडे मिळू शकतं लिस्टिंगवरती आताच्या काळानुसार 960 रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो. मित्रांनो काल याचा GMP 74 रुपये होता, त्याच्या आधी 66 रुपये होता. GMP मध्ये डिमांड सध्या तरी दिसत नाही. तर मित्रांनो GMP वरती तुम्ही विश्वास ठेवून अप्लाय करू नका. कारण की GMP मित्रांनो आज 50 आहे, उद्या 100 पण दाखवेल, परवा 150 पण दाखवेल, त्यानंतर त्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी परत 20 पण दाखवेल, असं असतं GMP. त्यामुळे GMP फक्त एक माहिती म्हणून आपण एक ॲझ्युम करायचं. बाकी त्याला बघून आपण इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे. बाकी तुम्ही इन्व्हेस्ट करता तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर सल्ला घेऊनच इन्व्हेस्ट करा किंवा तुम्ही म्हणजे स्वतःचे ॲनालिसिस देखील करू शकता. तर मित्रांनो ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या सर्व इन्व्हेस्टरला देखील शेअर करा. भेटूया नवीन IPO सह. जय हिंद, जय महाराष्ट्र.